कर्मचारी बांधवांनो, पुणेचे आपलं ओ ई लर्निंग प्लॅटफॉर्म या ऑनलाईन ऑफिसर्स अकॅडमीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपण कलम 9 शिकलो होतो वर्तणूक नियमांचं आपण सुरुवात ह्याच्यासाठी केली होती महाराष्ट्र नागरी सेवा नियमाची, की आपल्याला ते नियम वाचताना क्लिष्ट वाटतात. त्याच्यामुळे आपण हातावर आधी ते नियम घेतले होते आणि आपल्या या ओ ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपण हे चर्चासत्र घडवून आणत आहोत किंवा एक मार्गदर्शनपर सिरीज चालू केली आहे की महाराष्ट्र नागरी सेवा नियम सीडीपीओ म्हणजे महिला बाल विकास अधिकारी या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सखोलपणे अभ्यासून कसे घ्यायचे आणि याच्यानुसार त्याच्या शॉर्ट नोट्स म्हणा. पण ती शॉर्ट नोट्स कधी काढायच्या, तर ज्यावेळेस आपले मूळ नियम आहेत तसे शिकून होतील त्याच्यानंतर आपण शॉर्ट नोट्स काढणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ते अभ्यासाला सोपे जातील. नाहीतर कुठल्या तरी तथाकथित नोट्स घ्यायचे आणि ते रट्टा मारायचा पाठ करणं शक्य नाही, कारण की आपल्याला भरपूर नियम आणि कायद्यांचा अभ्यास करायचा आहे. तर आधी आपण सखोल त्याच्यातलं आहे तसे नियमानुसार माहिती करून घ्यायची, त्याच्यानंतर मग हे आहे तशी शासनाचे नियम आहेत, जशी आहे तशी पीडीएफ आहे या आधी अभ्यासून घ्यायची. त्याच्यानंतर मग काय करायचं आपल्याला, तर त्याच्या नोट्स काढायचे, जेणेकरून आपल्याला ते वाचायला सोपे जातील. पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की जर आपण महिला बाल विकास अधिकारी किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटल परीक्षांचा अभ्यास करत असाल तर आपल्या ओ ई लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. त्यासाठी कुठल्या एका नंबरवर संपर्क साधा किंवा शॉर्ट व्हिडिओच्या खाली लिंक दिली आहे त्याच्याशी आपण संपर्क साधू शकता. बघा मग मित्रांनो, आपण काय करतो, जुन्या प्रश्नपत्रिके विश्लेषण घेतो, सर्व विषयाची रेकॉर्डेड लेक्चर आहेत, टेस्ट सिरीज आहे, ई बुक्स आहेत, तुम्हाला कुठेही मोबाईल मध्ये वाचायला मिळतील. व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा, एक लेक्चर तुम्ही 4-4, 5-5 वेळा बघू शकता. आणि हा जो आपला चर्चासत्र किंवा मार्गदर्शन पदसत्राचा जो टाइम आहे तो तुमच्या कार्यालयीन वेळेच्या बाहेर आहे. त्याच्यामुळे काय होतं, तर तुम्हाला क्लास अटेंड करता येतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या काही शंका असतील तर आपण त्या सुद्धा तिथे सॉल्व्ह करू शकतो. तर मित्रांनो, आपण नियम 19 अर्धा झाला होता आपला, कारण की नियम 19 हा मोठा आहे, त्याच्यामुळे आपण 2 याच्यात त्याचा पाठ केला होता. नियम 1 पासून आपण नियम 19 पर्यंत आलो, तो अर्धा झाला होता. आणि शासकीय आता कुठल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी विवरणपत्र अ ब क किंवा 1, 2, 3 भरायचं, ड सोडून सर्वांनी भरायचं, सूट कोण देऊ शकते, सामान्य प्रशासनाशी त्यांनी विचार विनिमय करायला पाहिजे, त्याची तारीख कुठली, अंतिम भरण्याची वगैरे आपण उहापोह केला होता. त्याच्यानंतर त्याच्यात कोणत्या बाबी कोणत्या दाखवायची गरज नाही हे सुद्धा बघितलं होतं. तर आता आपण शासनाने या नियमामध्ये स्पष्टीकरण दिले की जंगम मालमत्ता कशाला म्हणायचं, तर कुठलीही दागिने जडजवाहीर म्हणतो ज्याच्या वार्षिक हप्ता शासकीय कर्मचारी 2 महिन्याच्या मूळ वेतनापेक्षा अधिक आहे अशी विमापत्रे. बघा, जडजवाहीर स्पष्ट प्रश्न विचारला तुम्हाला, जंगम मालमत्तेमध्ये काय येते, तर काय येते, जडजवाहीर. आता याच्या सोन्या चांदीचे दागिने येतात, त्याच्यानंतर तुमची विमापत्रे येतात. विमा आपण जे काढतो ते येतो, शेअर्स येतो, रोख येतात आणि ऋणपत्रे. ऋणपत्रे म्हणजे काय, तर ते दिल्यानंतर आपल्याला ऋणपत्र मिळतं ज्याची किंमत आपण कधीही वटवू शकतो. अशा प्रकारचे अशा शासकीय कर्मचारी काढलेली कर्जे, मग ती प्रतिभूती सिक्युरिटी मिळवली असोत किंवा नसोत, एखाद्या कर्मचाऱ्याने जर कर्ज काढलं ते सुद्धा आपण दायित्व म्हणजेच प्रपत्र क्रमांक 3 मध्ये भरत असतो. 1 मध्ये काय भरतो, स्थावर मालमत्ता, 2 मध्ये जंगल मालमत्ता, 3 मध्ये आपण दायित्व म्हणजेच काढलेली कर्जाची विवरणपत्रे भरत असतो. बघा, मोटार गाडी, मोटरसायकल, घोडे, अन्य कोणत्याही प्रकारची वाहने आणि रेफ्रिजरेटर, बघा, रेडिओग्राम, टेलिव्हिजन सेट यांचा समावेश होतो. कशामध्ये, जंगम मालमत्ता या संज्ञेमध्ये. मग ते असं विचारेल की बाबा खालीलपैकी कोणते पर्याय आहे की जो शासकीय कर्मचाऱ्यांनी 2 महिन्याच्या मूळ वेतनापेक्षा अधिक किमतीचा नसेल तरी सुद्धा शासनाला कळवायला पाहिजे. त्याच्यात जर रेडिओ उत्तर असेल तर ते उत्तर त्यामानाने चूक आहे. बघा, यापैकी उत्तर काही कोणतेही नाही. काय म्हणते की 2 महिन्यापेक्षा जर कमी जर रकमेची वस्तू असेल तर एक सिंगल वस्तू तुम्ही विवरणपत्रात दाखल करायची नाही. पण इथे काय म्हणतं मग नियम, किंवा इथे सर रेडिओ दिलं, रेडिओग्राम दिलं, टेलिव्हिजन दिलं. पण मित्रांनो, त्यांनी काय केलं, इथे नियम आहे ना, मूळ अर्थ समजून घ्यावा लागतो. हा फक्त संज्ञा सांगत आहे की जंगम मालमत्तेमध्ये काय काय मोडतं हे लिहायचं नाही तुम्हाला विवरणपत्रामध्ये. फक्त शासनाने याची संज्ञा सांगितलेली आहे की रेडिओ म्हणजे या जंगम मालमत्तेमध्ये काय काय येतं, तर ह्या बाबी त्याच्यामध्ये येतात हे शासनाला सांगायचं होतं. मग काय दर्शवायचं, तर ह्या कम्युनिटी वस्तू दर्शवायच्या. बघा, काय, रेफ्रिजरेटर घेतलं, रेडिओ घेतला, रेडिओग्राम घेतला किंवा टेलिव्हिजन घेतलं, तर याची मिळून किंमत तुम्हाला तिथं दर्शवाय की मी ह्या वस्तू त्याच्यामध्ये घेतल्या. हे आपण आदल्या म्हणजे हा जो पार्ट 1 होता 19 नियम 19चा त्याच्यामध्ये आपण बघितलेला आहे. फक्त असं तुम्हाला परीक्षेत गंडवू शकतात म्हणून ती एक संकल्पना क्लिअर केली. बघा, विहित प्राधिकरण याचा अर्थ काय, विहित प्राधिकरण नियम 19 विहित प्राधिकरण म्हणजे काय, कोणत्याही प्रयोजनासाठी शासनाने कोणतेही निम्न लोअर प्राधिकरण विशेषरित्या नियोजित केले असेल ते खेरीज करून कोणतेही गट अ चे
पद धारण करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याला अशा बाबतीत शासन, बघा गट अ चा म्हणजेच आपला जो राजपत्रित अधिकारी असतो, ज्याला आपण क्लास म्हणतो, ते कोणाला देईल? शासनाची व्याख्या आपण बघितली. शासन म्हणजे राज्य शासन किंवा महाराष्ट्र शासन. अर्थात ते काय करतील? मुख्य सचिवास आपले विवरणपत्र दाखल करतील. गट ब अधिकारी कुणाला सादर करेल? तर कोणत्याही शासकीय बाबतीत तो विभाग प्रमुख कोणते आपले जे मंत्रालयाचे विभाग असतात त्या प्रमुखाकडे आपले विवरणपत्र सादर करेल. गट क किंवा गट ड, सध्या तर गट ड ला लागूच नाही, परंतु गट क कोणाला देतील? हे पद धारण करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत तो कार्यालय प्रमुखाकडे आपले विवरणपत्र सादर करेल. अर्थात आहे तसे प्रश्न विचारतात आणि गट ड कर्मचाऱ्यांना सद्यस्थितीत लागू नाही. मात्र आपण मागच्या नियमात बघितलं होतं, याच नियमाच्या पहिल्या पार्टमध्ये की ते शासन त्यांना कधीही लागू करू शकते आणि त्यांना वगळू सुद्धा शकते. फक्त वगळायचं असेल तर काय करावं लागेल? सामान्य प्रशासनाची त्यांना विचारविनिमय करावा लागेल. बघा, एखादा कर्मचारी स्वेत्तर सेवेत आहे किंवा अन्य कोणत्याही विभागाकडे किंवा शासनाकडे प्रतिनियुक्तीवर असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत ज्या मूळ विभागाच्या संवर्गात त्याचे नाव आहे, तो मूळ विभाग तो त्या संवर्गातील सदस्य म्हणून ज्याला प्रशासकीय दृष्ट्या दुय्यम असेल, तो असा विभाग असा असेल. म्हणजे त्यांनी कुठे द्यायचंय? आता एखादा तहसीलदार किंवा डेप्टी कलेक्टर लेवलचा अधिकारी आणि त्याची पोस्टिंग झाली महामंडळाकडे एखाद्या, तर त्यांनी कुठे द्यायचं? महामंडळाच्या मुख्यालयाकडे नाही द्यायचं त्यांनी त्याचं विवरणपत्र. त्यांनी कुठे द्यायचं? तर त्या मूळ विभागाच्या म्हणजेच गट अ चा असल्यामुळे त्यांनी काय करायचं? शासनात सादर करावायचं आहे. बघा, अशा प्रकारे आपण नियम 19 अगदी चांगल्या प्रकारे डिस्क्राईब केलेला आहे. तर मित्रांनो, पुन्हा आपणास विनंती आहे की आपल्याला जर कुठल्याही विभागीय परीक्षेचा अभ्यास करायचा असेल तर अर्थातच तुम्हाला काय लागणार आहे? महाराष्ट्र नागरी सेवा नियम हे बेसिक आहेत. तर मूळ पीडीएफ नुसार आपण ओहापोह करून त्याच्यानंतर त्याचे की पॉइंट काढायचे आणि त्याच्या नोट्स जर आपणास मिळाल्या तर आपणास कुठलीही परीक्षेमधील एकही मार्क जाण्याची कुठलीही शक्यता राहत नाही. कारण की आपण चांगल्या प्रकारे आहे तशी नियमाचा ओहापोह करतो आणि त्याच्यानंतर त्याच्या नोट्स देतो, जेणेकरून तुम्हाला कुठलाच तुमचा मार्क जाणार नाही. पुण्याचे आपणाला सर्वांना आपल्या भावी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपल्या अकॅडमीला जॉईन व्हा आणि चर्चा सत्र म्हणा किंवा मार्गदर्शन पर सत्रामध्ये सहभागी होऊन आपले डाऊट्स क्लिअर करून घ्या. इथेच थांबतो. धन्यवाद.